अगदी खुसखुशीत हिरव्या वाटाण्याची गरमागरम खस्ता अशी कचोरी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कचोरी बघा वरून छान फुगलेली आहे, वातून छान खुसखुशीत अशी झालेली आहे। चला तर मग कशी बनवायची ते बघूया। आता इथे कचोरी बनवण्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतले व थोडासा ओवा हाताने क्रश करून घालून घेतला व आता यामध्ये 2 चमचे एवढे तेल घालून घेतले व थोडं पाणी घालत त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेतला। गोळा मळताना तो घट्ट भिजवायचा, पातळ भिजवायचा नाही। जेवढा गोळा आपला घट्ट असेल तेवढ्याच कचोऱ्या आपल्या बाहेरून छान खुसखुशीत होतील। आता इथे गोळा भिजवल्यानंतर मी तो 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून दिला। त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशेप व 1 चमचा जिरे भाजून घ्यायचे। यामध्ये 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या देखील घालून घ्यायच्या व हे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। पूर्ण मसाला भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। आता या पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे व वाटाणे यामध्ये घालून घ्यायचे। इथे मी 1 वाटी वाटाणे घेतले आहेत व वाटाणे तेलावर छान परतवून घ्यायचे। यावरती झाकण ठेवून छान वाटाणे परतून घ्यायचे। झाकण ठेवल्यामुळे वाटाणे आतून छान शिजून येतात। त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता तो थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर असा वाटून घ्यायचा। त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या व आलं फिरवून घ्यायचं व त्याचं एक वाटण बनवून घ्यायचं। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटाणे बनवून घेतले होते ते देखील फिरवून घ्यायचे। जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं। कचोरीच्या आतील स्टफिंग बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण व आल्याचं वाटण, तयार मसाला, लाल तिखट, गोडा मसाला, चवीपुरते मीठ, आमचूर पावडर, हळद, तयार केलेला वाटाण्याचं वाटण व कोथिंबीर मी या ठिकाणी घेतली। त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं। यामध्ये तयार केलेलं जे लाल व हिरव्या मिरचीचं जे वाटण होतं ते घालून घेतलं व छान परतवून घेतलं। त्याचा कच्चा फ्लेवर जातपर्यंत छान परतवून घ्यायचं। यामध्ये तयार केलेला मसाला घालून घेतला व तो देखील परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये लाल तिखट, गोडा मसाला, हळद घालून घेतले व परतवून घेतलं। त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटाण्याचं वाटण घालून घेतलं व ते देखील परतवून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालून घेतली व चवीपुरतं मीठ घालून घेतलं व एकदा छान मिक्स करून घेतलं। आता इथे आपला आतील स्टफिंग तयार झालेला आहे, त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची व परतवून घ्यायचं। आता आपण कचोऱ्या कशा बनवायच्या ते बघूया। आता इथे आपला जो गोळा बनवला होता तो देखील छान मुरलेला आहे। आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। येथे तुम्ही हाताने देखील कचोऱ्या बनवू शकता किंवा लाटून देखील बनवू शकता। येथे मी थोडीशी पारी लाटून घेतली व त्यामध्ये तयार केलेल्या वाटणाचा एक गोळा घालून घेतला। अशा प्रकारे छान दाबून गोळा यामध्ये भरायचा व वरतून उरलेले जे आवरण आहे ते काढून टाकायचे। अशा प्रकारे कचोऱ्या इथे बनवून घ्यायच्या। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान किंवा मोठ्या कचोऱ्या या ठिकाणी बनवू शकता। येथे मी अशा प्रकारे पूर्ण कचोऱ्या बनवून घेतल्या। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे व तेल कोमट असतानाच त्यामध्ये कचोऱ्या घालून घ्यायच्या। कोमट तेलामध्ये कचोऱ्या सोडल्यामुळे कचोऱ्या छान आतून शिजून येतात। याला पेशन्स फार लागतात, परंतु कचोऱ्या त्या कोमट तेलामध्ये शिजून घेतल्यामुळे कचोऱ्या वरून छान खुसखुशीत होतात व आतून पूर्णपणे शिजल्या जातात। गरम तेलामध्ये जर आपण कचोऱ्या सोडल्या तर त्या आतून त्या कच्च्या राहतात। आता अशा प्रकारे कचोऱ्या पूर्ण फ्राय करून घ्यायच्या। आता इथे बघा आपली कचोऱ्या छान फुगलेल्या आहेत व छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतात। हे बघा कचोरी कशा प्रकारे आपली फुगलेली आहे, आतून छान खुसखुशीत अशी झालेली आहे। खस्ता अशी कचोरी इथे बनवून तयार झालेली आहे।
एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.